नमस्कार. आपण मागच्या वेळेला या श्रद्धात्रय विभागाचा अभ्यास करताना सात्विक माणसाचा आहार कसा असावा यासंबंधी पाहिलं. आयुष्य प्रबल आरोग्य सुखप्रीतिवर्धना आणि मग ते पाहताना त्याचं रस्या स्निग्धा त्याला कसं कसं आवडतं किंवा हे सगळं खात असल्यामुळे त्याचा स्वभाव कसा सात्विक बनतो असा विचार आपण मागच्या वेळेस केला. आणि खरं तर आपण आपल्या लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आधीच्या पिढीकडून ऐकतच आलो असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, की ताजं अन्न खावं, गरम अन्न खावं. अगदी वैद्यकशास्त्राचे जे नियम आहेत ते आपल्या आज्यांना कोणी तसे शिकवले होते का हो, पण त्यांना हे सगळं माहीत होतं. उष्णम आशयात स्निग्धम आशयात इष्टमित्र सहितम. अगदी आपल्या सगळ्यांबरोबर एकटंच आपलं घ्यायचं आणि खायचं असं नाही, तर सर्वांबरोबर खावं, ताजं खावं, गरम खावं. म्हणजे आत्ता जे सगळं करतो ना त्याच्याबरोबर उलट टी व्ही समोर बसून खाऊ नये. तेव्हा टी व्ही नव्हते. पण गोविंद म्हणून जेवा किंवा प्रार्थना करून मग जेवा, की जाणीजे यज्ञकर्म असं म्हटलं म्हणून आपण जेवायचो. अशा सगळ्या ज्या चांगल्या सवयी आपल्या लहानपणी आपल्याला सहज लावल्या गेल्या होत्या, त्या सगळ्या मागच्या श्लोकाच्या ओव्यांचा अभ्यास करताना आपण पाहिल्या. आज आपण उरलेले 2 तमोगुणी माणसाचा आहार आणि रजोगुणी माणसाचा आहार, तो कसा असतो किंवा तो त्यांना कुठल्या प्रकारचं खाद्य आवडतं, ते पण भगवंताने अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला सांगितलं. आणि त्याचं स्पष्टीकरण माऊलींनी इतक्या मोठ्या म्हणजे ओव्यांच्या संख्यांचा विचार केला, तर इतकं मोठ्या प्रमाणात स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं, की मग मनात असं येतं की 750 वर्षापूर्वी त्या एका तमोगुणी किंवा रजोगुणी माणसाला आवडणाऱ्या किंवा त्याला ज्या पदार्थांची रुची वाटते, अशा सगळ्या गोष्टींचा विचार माऊलींनी 750 वर्षापूर्वी केला होता. आता आपल्या मंडळींनी त्याच्यात आणखीन भर घातलेली असं म्हणायला हरकत नाही. पण तेव्हासुद्धा जी काही यादी माऊलींनी आपल्यासमोर मांडली ती आज आपण पाहणार आहोत. ज्या पार्श्वभूमीवर सत्वगुणी माणसाच्या आहाराच्या पार्श्वभूमीवर पाहणार आहोत. अगदी गोविंद म्हणून जेवायचं. आणि आत्ता म्हटलं तसं, की माऊलींनी शब्द वापरलेत, की आपण जे खाणार आहोत ते स्वभावतः रसाळ. जो सात्विक माणूस आहे त्यांनी स्वभावतः रसाळ खावं. स्वभावतः रसाळ असणाऱ्या गोष्टी त्याला आवडतील असं म्हटलं. आता स्वभावतः रसाळ म्हणजे काय, तर अगदीच सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्रक्रिया केलं म्हणजे समजा अगदी उसाच्या रसावर प्रक्रिया करून गूळ आणि साखर होते, तर हे झालं गूळ आणि साखर मनुष्य निर्मित. तर मध खावा, गूळ आणि साखरेपेक्षा मध खावा. किंवा आपण जे आता म्हणतो की सॅलड खावं, फ्रुट्स खावेत, कारण ती कशी आहेत, जसं आपण महाराष्ट्राचं वर्णन करताना गाण्यामध्ये म्हटलं, नारळ केळी फणस सुपारी करवंदे पिकती, किंवा आंबे केळी काजुळा भोपळा मोल संपत्ती. तर अशी जी फळं आहेत ती निसर्गतः तयार झालेली आहेत, ती खावीत. भाज्या खाव्यात किंवा त्याच्यावर क्रिया केलेल्या गोष्टी खाऊ नयेत. अशा प्रकारचं वर्णन माऊलीने केलं आहे. नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत त्या खाव्यात. जे पदार्थ स्वभावतःच रसाळ आहेत ते पदार्थ खावेत. हे सगळं मी परत सांगण्याचा उद्देश असा आहे, की आता जे आपण ऐकणार आहोत ते बरोबर याच्या सगळं उलट कसं असणार आहे. माऊलींनी म्हटलं की हे जर खाल्लं म्हणजे सात्विक आहार खाताना त्यांनी आपल्याला शेवटच्या 137व्या ओळीमध्ये सांगितलं, की असा जर सात्विक आहार केला तर तो आपल्या शरीराला तर चांगला मानवतोच, बरोबर आहे. शरीर जे रक्ताने रक्तमांस यांच्या सहाय्यानं चांगलं राहतं आपलं, तर ते तर या आहाराच्या जे चांगलं राहतं आणि मनही चांगलं राहतं. यासाठी अशा प्रकारचा आहार घ्यावा असं माऊलीने गीतेच्या दृष्टीनं 8व्या श्लोकाच्या. आणि माऊलींची ओवी होती, ऐसा सात्विक आहारू परिणामला थोरू करिहा उपकारू सबाह्यासी. सबाह्य मनाला पण आणि बाह्य शरीराला पण, या दोन्ही ठिकाणी तो उपयोगी होतो असं आपल्याला सांगितलं. आता मात्र आता राजसाची प्रीती जिही रसी आथी करू तयाही व्यक्ती प्रसंगेगा. आता मी तुला या प्रसंगाने आलंच आहे म्हणून अर्जुना सांगतो, की राजस माणसाची प्रीती, राजस माणसाचं प्रेम कुठल्या प्रकारच्या आहारावर असतं, त्याला कुठले रस आवडतात ते अर्जुना मी तुला स्पष्ट करून सांगतो. गीतेचा श्लोक आहे, कट्वंल लवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामयप्रदाः.
खरं तर यादी सगळी सोपी आहे. आजच्या ओव्या पण अशाच आहेत. आता जे आपण पाहणार आहोत ना आज त्याच्यात बरं आहे ना की काही आपल्याला फार मोठं तत्त्वज्ञान शिकायचं नाही आहे. फक्त आपल्याला एक चांगली गोष्ट या 2 श्लोकांमधून किंवा ह्या आजच्या ज्या सगळ्या ओव्या आहेत त्याच्यातून शिकायचं आहे की हे सगळं आपण इतकं शास्त्रीयदृष्ट्या स्वतःला पटवून घ्यायचं की ते आपल्याला पुढल्या पिढीला पटवून देता आलं पाहिजे. म्हणजे पनीर का खायचं नाही हे जर नातवाला पटवायचं असेल तर आधी आपण माऊलींच्या ओव्या अभ्यासायच्या आणि खरंच हे पनीर काय आहे. म्हणजे आत्ता जसं म्हटलं की निसर्गात जे तयार आहे, स्वभावतः जे रसाळ आहे ते खायचं. दूध की खायचं आहे, पण ते दूध मुद्दाम जर नासवायचं आहे लिंबू पिळून आणि त्यापासून तयार केलेला पदार्थ खायचा आहे, तर तो नाही आहे मंजूर. त्यावर प्रक्रिया करून नाही हे करायचं. तर अशा गोष्टी आपण आधी समजून घ्यायच्या आहे. कारण आपल्याला खूप मोठ्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं, रोज द्यावं लागतं. घरामध्ये पुढल्या पिढीला खाऊ घालताना आपल्याला त्यांना जे काही पटवायचं आहे त्याच्यासाठी आजच्या ह्या ओव्या आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत असं लक्षात येईल. तर कटू, आम्ल, लवण, उष्ण, तीक्ष्ण, रुक्ष आणि विदाहिना. विदाहिना म्हणजे असं दाहक, जळजळ निर्माण करणारं. बाकी तर सगळे सोपेच आहेत शब्द. कटू, आंबट, खारट, अतिउष्ण, तिखट, कोरडं आणि दाहक, जळजळ निर्माण करणारं. आणि हा जो आहार हा राजस श्रेष्ठ, असा जो आहार राजस माणसाला आवडणार आहे तो दुःख शोकामय प्रदाह, दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करणारा आहे. गीतेने एका ओळीत सांगून टाकलं. एका श्लोकामध्ये एकेका 2 ओळीत 2 गोष्टी सांगून टाकल्या. हा अशा प्रकारचा आहार आणि याचा परिणाम असा असा. आता आपल्याला ह्याचं सगळं स्पष्टीकरण माऊली देणार आहेत. ते आपल्याला पाहायचं आहे. खरंच आहे, विचार बदलले की आचार बदलतात किंवा आपण म्हणू की आहारावरून आपले विचार बदलतात असं होतं. त्यामुळे सात्विक आहार जर खरंच माणसाने मनाने ठरवलं, विचार बदलले, तर आवडायला लागतो सात्विक आहार. पण त्याच्या उलट पण आहे की खरंच विचार बदलले तर माणसाला असं राजस आहार पण आवडायला लागतो. तर प्रयत्नपूर्वक आपल्याला काय करायचं आहे तर राजस आणि तामस आहार न घेता किंवा त्याच्यापासून आपल्याला त्या आहारापासून दूर राहता आलं पाहिजे. आता हे भोवताली आपल्याला जे दिसतं आहे, नॉनव्हेज खाणारे, सिगारेट दारू पिणारे, साधना मार्गाकडे वळले तर त्यांच्या आवडी बदलतात. आपण नेहमी उदाहरण घेतो की एखादा वारकऱ्याने माळ घातली गळ्यात की तो सांगतो की नाही नाही मी गळ्यात माळ घातली आहे, मी आता मांस-मच्छी खात नाही. तर आपण हे लक्षात घ्यायचं की हे गीतेला सांगण्यामागचा गीतेचा उद्देश काय आहे. तर मनाने ठरवलं तर माणूस सात्विक बनतो, कितीही त्याला जरी राजस तामस आवडत असलं तरी. दोन्ही गोष्टी सांगितल्या की अशा प्रकारे मन बदललं, आवड बदलली तर घसरण पण होते. पण विचार केला, तो नक्की निष्ठावान असा पक्का निश्चय झाला, तर असा पण बदल होतो. राजसस्य इष्टाः, राजस प्रकृतीच्या लोकांना जो काही आवडणारा आहे तो आपण पाहणार आहात. पण ठरवलं तर बदल होऊ शकतो याची दक्षता आपण आधी घेऊन ठेवायची. माहितीसाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकायच्यात. तर त्यांनी सांगितलं अति कडू, आंबट, खारट, वृक्ष. एकंदर असं सगळं आहे की ही जी काही यादी दिली आहे तसं म्हटलं तर सगळी वाईटच. म्हणजे काही लोकांना ह्या अशा प्रकारच्या आहाराची आवड असते. खूप तिखट खाणारी मंडळी आपण प्रत्यक्ष पण कदाचित बघितली असेल. पण अशा मुठमुठ मिरच्या खाणारी मंडळी असतात आपल्याकडे. मामलेदार मिसळ येतो, तो लालच त्याच्यावरचा तो तेजच रस्सा पाहिजे असं म्हणणारे असतात. पण माऊलीने आपल्याला सांगितलं आहे की हे दुःखाला, शोकाला, रोगाला आमंत्रण आहे. त्यामुळे अशा गोष्टी खायच्या नाहीत. आपण ओव्यांचा विचार करूया म्हणजे अधिक कळेल. 139व्या ओळीपासून सुरुवात करूया. तरी मारे उणे काळकूट, तेणे माने जे कडूवट, का चुनियाहुरी दासट आम्लहन. चुनियाहुरी दासट म्हणजे दाहक, चुन्यापेक्षा सुद्धा दाहक. आता चुना पानात जरी एवढासा इतकासाच लावतो, तो जरी जास्त झाला तरी सुद्धा तिखट लागतं. त्या चुन्यापेक्षा सुद्धा दाहक असणारं आंबट जिभेला चटका द्या ते खातात. पहिल्या ओळीत एक त्यांनी म्हटलं आहे काळकूट नावाचं विष असतं.
त्या विषाला सुद्धा मागं टाकेल असं कडू म्हणजे तिखट खाणारी मंडळी असतात. तरी मारे उणे काळकोटं म्हणजे काळकुटाचं ते विष प्यायल्यावर काय घडणार ते ठरलेलंच आहे. त्याच्याही पेक्षा अधिक त्या विषाला सुद्धा मागे टाकतील असं हे अन्न खातात, राजस मंडळी अन्न खातात असं ते सांगतायत. पुढल्या ह्याच्यात एक उदाहरण दिलं आहे. कणिकीते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि. कणकेचा गोळा तयार केला आहे, पाणी घालायच्या ऐवजी तेवढंच कणकेच्या पिठा इतकंच मीठ घेतलं आणि त्याचा गोळा केला तर कसं चालेल? तेंतुलीची मेळवणी रसाळकरांची. कणिक भिजवायला जेवढं कणिक घेतलं तेवढंच कोण मीठ घेतं? असं जर खाणारे असतील म्हणजे अति थोडक्यात काय, आता कणकेत मीठ किती घालतो आपण? अलीकडे तर न घालण्याचीच पद्धत खूप ठिकाणी आहे, पण तरी देखील घालायचं झालं तर किती घालतो? तर इथे ते म्हणत आहेत कणिकीते जसे पाणी जसं पाणी घालतो तसं जर कोणी मीठ घातलं तर याचा अर्थ काय? अति कुठली गोष्ट केली. पदार्थामध्ये कुठला पदार्थ किती घालायचा त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. मीठ, मोहरी, मसाल्याचा पदार्थ, हिंग हे पदार्थ किती घालायचे याचं प्रमाण असतं. पण ते जर प्रमाण अति घातलं तर काय? तर ते राजस आहार असणाऱ्या माणसाला हे असे पदार्थ जरा अधिक आवडतात असा त्याचा अर्थ. ऐसे खारट अपाडे राजसा तया आवडे, उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गळी. आणि मग पुढल्या ओवीमध्ये ते म्हणतात असं हे खारट या राजस प्रकृतीच्या माणसाला आवडतं ठीक आहे. उन्हाचे निमिषे तोंडे ते म्हणे जर का इतका कडक कडक गरम उष्ण पदार्थ तो खातो राजस माणूस की तो तोंडाने जणू आगच गिळतोय असं वाटतं. म्हणजे आपल्याकडे गमतीनं काही घरांमध्ये असं बोललं जातं, आमच्या ह्याला ना अतिशय कडकडीत चहा लागतो. कडकडीत चहा म्हणजे ती इतकी बायको कधी कधी रागावते, मी आता ना तोंडातच गाळते इतका कडकडीत असं बोललं का. तर असं ते खूप गरम आवडणारी राजस वृत्तीची माणसं असतात. वाफेची या सिगे वातीही लाविल्या लागे, तैसे उन्ह मागे राजसू तो. आत्ताच एक 8-15 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला. हल्ली म्हणे पानपट्टीच्या तिथे असं निघालं आहे की काहीतरी तोंडात ते पान घातलं आणि आग लावली की धूर म्हणजे असं ज्वाळा येतात बाहेर आणि त्याची म्हणे हल्ली खूप तरुणांना मुलांना गोडी लागली. वर्णन इथे तेच केलं आहे, वाफेची या सिगे वातीही लाविल्या लागे. तर पदार्थातून निघणारी म्हणजे तो उष्ण पदार्थ तोंडात घातला आणि त्याच्यातून निघणारी जी वाफ आहे त्याच्यापुढे जर काडी धरली तर ती वातीसारखी पेटते. तैसे उन्ह मागे राजस होतो. इतका गरम पदार्थ राजस प्रकृतीचा माणूस खातो, त्याला तसं आवडतं. अतिशय उष्ण की त्या उष्ण पदार्थ खाल्लेल्याची वाफ येईल त्याच्यावर पण वात पेटेल. माऊलींचं अतिशयोक्तीचं वर्णन म्हणावं की खरंच असे काही पदार्थ असतात की काय असं म्हणावं कळत नाही. पण थोडक्यात काय तर राजस स्वभावाच्या माणसाला हे असं अति कुठली गोष्ट करायला आवडते असं त्याचा अर्थ आहे. पुढल्या वाईट म्हणताय तू बावळकर फाड पाडून ठाये, सावळू डाहारला आहे, तैसे तिख तो खाये जे खाये विणरूपे. पुढल्या ह्याच्यात म्हणताय की इतकं तो तिखट खातो, आता उष्ण झालं प्रचंड तिखट खातो आणि कशाला तर विजेचा कसा शॉक बसतो, तो वावदळ म्हणजे एखादा विजेचा आघात बसणं, शॉक बसणं, तर तसं त्याला तो विजेचा शॉक पण मागे टाकेल असं ते तिखटारी शॉक बसतो असं तो खातो. किंवा पहारीनं घाव घालतात, तर दगड जर मोठा उचलायचा असेल तर त्या दगडाच्या कडेने अशी पहार टोचतात आणि तो दगड उचलला जातो. तसं म्हणाले त्या घावा वाचून असं ते झणझणीत तिखट तो घाव जसा बसतो तसं ते झणझणीत तिखट खातात. म्हणजे खडक जसा जागच्या जागी पहाड फोडू शकेल तसं एखादा पदार्थ असा काही तो खातो की त्या म्हणजे त्या तिखटाला ती तैसे तिखतो हे घाये वेळ रुपे. त्या घाव बसल्यानंतर तो दगडसुद्धा हलतो, तर इथे तो पहारीसारखा घाव बसतो तोंडात. त्यामुळे खरोखरच सगळंच तोंडामधल्या सगळ्या गोष्टी हलतच असतील असा त्याचा अर्थ. इतकं तिखट पहारेने दगड हलावा तसं जणू काही तोंडामध्ये त्या तिखटाने सगळ्या गोष्टी हलत असतील अशा पद्धतीचं तिखट तो खातोय. सावळू डहारला, सावळू म्हणजे पहार.
सावळू डहारला आहे ते पहारानी जसा मोठा दगड बाजूला करायचा. ही जी उपमा आहे ना, ती आपल्याला नीटशी खरं कळत नाही आहे. पण हे कळत नसण्याचं कारण हेच आहे की हा इतका तिखटाचा टोकाचं तिखट खाण्याचा विषयच आपल्याला माहिती नाही आहे. ते म्हणतात त्या भयंकर विजेचा जसा चटका बसतो, दाह बसतो, तोही कमी असेल असा दाह बसेल असा तिखट तो खातो. म्हणजे काय म्हणावं किंवा पहारीने जसं त्या मातीला खुपसलं, दगड बाजूला काढण्यासाठी पहार खुपसली की ती मातीला जसं खुपेल तसं त्या उष्णतेने आपल्या तोंडाला जणू काही खुपेल, अशा प्रकारचं वर्णन माऊली करतात. थोडक्यात अर्थ असाच की प्रचंड तिखट हा राजस माणूस खातो. आणखीन कसं खातो? उष्ण झालं, तिखट झालं. आता म्हणतात आणि राखेहून कोरडे. आता राख असतं म्हणजे काय, जळून काहीच जे राहत नाही त्याला राख म्हणतो. म्हणजे त्याच्यात काही स्निग्धता नाही, रस नाही, काहीच नाही, असं कोरडं आत बाहेरी एके पारे. राखेपेक्षा सुद्धा कोरडं हे त्याला आवडतं. तो जिव्हा दंशू आवडे बहुतया. आणि ह्या अशा पदार्थांना जणू काही जिभेला चटका बसेल असं तोंडी लावणं त्याला आवडतं. एक तर कोरडं खातो, राखेसारखं कोरडं खातो, आणि जिभेला चटका बसेल अशा तोंडी लावणं त्याच्याबरोबर तो घेतो आणि ते खातो. आता हे सगळं आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडलं इकडं असं आपण ऐकलेलं पाहिलेलं म्हणजे अनुभव तर नक्कीच नाही, पण दुसऱ्या कोणाचा पण अनुभव आपल्यासमोर नाही आहे. त्यामुळे आपल्याला ह्या अशा राजस खाण्याबद्दल मोठंच आश्चर्य वाटतं की असं इतकं उष्ण, इतकं कोरडं, इतकं तिखट ज्याला आवडतं तो राजस. परस्परे दाता आदळू होय खाता. म्हणजे आपल्या लहानपणी आपण दाताने ऊस खाल्ल्याचं कौतुक करू, अक्रोड तोडल्याचं कौतुक करू. इथे म्हणतात परस्पर दाताने एकमेकांवर दात आदळतील असं कडक असणारा तो खातो. तोगा तोंडी घेता तोषो लागे. आणि असे पदार्थ खाण्यामध्ये त्याला आनंद वाटतो. असे कडक पदार्थ खाण्यामध्ये त्याला आनंद वाटतो. हे पदार्थ खातो, एकमेकांवर दात आपटतील. आणि फार फार तर काय आपण चणे खाऊ, दाणे खाऊ, अगदी आत्ता म्हटलं तसं बदाम, अक्रोड, बदाम दाताने तोडायचा प्रयत्न, इतपत आपली ह्याच्यात त्याला आवडतं. काय म्हणजे फार फार तर याचं वर्णन करताना आपण असं म्हणू की हे असे पदार्थ आवडतात म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो ना की काही वेळा चिवडे, फरसाण अशा प्रकारचं खाणं असतं, तर ते किती खाल्लं तरी कळत नाही. त्याचा केवळ म्हणजे त्याचं काही पोट भरण्याची हे असते अशातला भाग नाही, पण जिभेला अशी काही चटक लागते की ते कितीही खाल्लं तरी त्याचं काही समाधान होत नाही. अशा पदार्थाचा खाण्याचा आनंद. पण ह्या आनंदाला अजून एक काय तर म्हणे परस्पर दाता. दोन्हीकडले दात असे खालचे वरचे एकमेकावर आदळतील असे कडक पदार्थ पण त्याला आवडतात. आधीचं द्रव्य चुरमुरी, परी परवडी ती मोहरी, जिये घेता होती दुवारी, नाके तोंडे. परत एकदा गरम किंवा उष्ण पदार्थांचं, तिखट पदार्थांचं वर्णन माऊली 146 ओळीत करतात. हे आता आपल्याला कळणार आहे. जिये घेता होती धुवारी, नाके तोंडे. नाका तोंडातून धूर निघेल असं तिखट तो खातो. हा राजस आहे. हा नाका तोंडातनं धूर निघेल असे पदार्थ खातो. आधीचं द्रव्य चुरमुरी, आधीच पदार्थ झणझणीत. म्हणजे आत्तापर्यंत वर्णन केलंच आहे, त्यामुळे याला झणझणीतच आवडतं. या झणझणीत पदार्थावरती परी परवडी जती मोहरी. त्या आधीच तो झणझणीत पदार्थ, त्याच्यावर आणखीन मोहरीची फोडणी. काही भाज्या अशा असतात की ती भाजी तर चांगली खरबरीत फोडणीची करावी लागते आणि परत वरती पाण्यात घेतल्यावरती परत वरती फोडणी घ्यावी लागते. असं जे आहे ते त्या राजस माणसाला आवडतं. जे घेता होती धुवारी, बरं हे घेताना किती तिखट, तर नाकातोंडातून धूर निघेल असं तिखट याला आवडतं. आपल्याकडे काही पदार्थ खरोखरच खारातली मिरची घातली की ती जर मुरली चांगली तेवढंसं खार खाल्ला तरी देखील आपलं जेवण होतं. तर तसं किंवा मोहरीचं फेसलेल्या मोहरीचं लोणचं की ते एकदम झणझणीत डोक्यातच जाते. असे काही पदार्थ आपण ऐकलेले, वाचलेले, अनुभवलेले आहेत. पण हे म्हणतात जिये घेता होती धुवारी, राखे तोंडे, असा नाकातोंडातून धूर निघणारं तिखट या राजस माणसाला आवडतं. डोक्यात जाणारं तिखट तो खातो. हे असो उगे आगीते, म्हणे तैसे राहते.
पढिये प्राणा परोते राजसासिका. आता हे सगळं असू दे. एकूण काय, अग्नीलाही मागे टाकणारं इतकं झणझणीत तो खातो. म्हणजे त्या राजसाला आपल्या प्राणापेक्षा सुद्धा, आता आपण पाहिलं ना, की जो सात्विक आहार घेतो त्याचं तन मन दोन्ही चांगलं राहतं. आता इथे असं केल्यानंतर काय होणार, त्यामुळे त्याला आपल्या प्राणाची पण काही फार आहे नाही, त्या प्राणापेक्षाही त्याला हे असं तिखटच खाणं आवडतं. दाहक, तिखट, उष्ण असं अग्नीपेक्षा चटका लावणारं असं ते राजस प्रवृत्तीच्या माणसाला आवडतं. पडिये प्राणा परोते, पडिये म्हणजे आवडतं, प्राणा परोते प्राणापेक्षाही त्याला हे आवडतं. ऐसा न पुरोनी तोंडा, जिभा केला वेडा, अन्न मिशे अग्नी भडभडा पोटी भरी. आणि मग काय होतं, ऐसा न पुरवणी तोंडा म्हणजे किती खाल्लं ना तरी पूर्तताच होत नाही, पुरतच नाही. खाण्याची क्वांटिटी पण त्याची अति वाढते, किती खाल्लं तरी असं तृप्तीच होत नाही. जिभा केला वेडा, तो जिभेचा वेडा होतो. रसना इतकी त्याच्यावरती आरूढ होते की किती खाल्लं तरी त्याचं समाधान होत नाही. असा जो माणूस आहे, अन्न मिशे अग्नी भडभडा, अन्नाच्या निमिषाने तो पोटामध्ये अग्नी साठवतो, म्हणजे आणखीन आणखीन खातो. आहार त्याचा अति आहार होतो त्याचा. आधीच राजस आहार, दाहक, तिखट, उष्ण आणि त्यात पुन्हा क्वांटिटी पण खूप खूप खातो, कारण त्याच्या पोटामध्ये असा अग्नीच्या ज्वाळा भडकत असतात. तोंडात पण आणि आता पोटात पण प्रचंड तिखट आणि प्रचंड दाहक असं याचं खाणं असतं. पोटात अग्नी उसळल्या म्हणजे काय, भूक लागली की पोटात अग्नी उसळतो, याच्यामुळे शांतच होत नाही. तर तोंडात पण अग्नी, तोंडात पण तिखट आणि त्याचा पुढे पोटात सुद्धा अति तिखट. तैसाची लवंगा सुंठे, मग भुईना सेजे खाटे, पाणीयाचे न सुटे तोंडोनी पात्र. तसं लवंगा सुंठ वगैरे खाऊन आणि मग भुई म्हणजे जमिनीवर जरा किंवा अंथरुणावर जरा अडवतो, पाणी याचे न सुटे तोंडाचे पात्र. आणि मग हे असं सगळं खाल्ल्यावर तोंडही पडलेलं आहे, पोटात पण सगळं असंच उष्ण तिखट गेलेलं आहे की मग तो काय करतो, लोळतो भुईवरती, अंथरुणावरती लोळतो. आणि मग तोंडाजवळचं पाण्याचं भांडं दूरच होत नाही, सारखं पाणी प्यावं लागतं, इतकं पोटात उष्ण गरम गेलेलं आहे, तिखट गेलेलं आहे. त्यामुळे अस्वस्थता येते, सगळीकडे आत बाहेर दाह असा होतो. म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर जी लोळपट त्याची होते. मग किती जरी पाणी प्यायलं तरी तो आत झालेला दाह शांत कसा होणार, अशी ह्या राजस माणसाची अवस्था होते. ते आहार नवती घेतले, व्याधी व्याळ जे सुतले, ते चेववावया घातले माझवड पोटी. आता त्यांनी, अशा राजस माणसांनी हा आहार केला असे न म्हणता ते काय होतं, शरीरामध्ये जे काय म्हणायचं व्याधी व्याळ आहेतच, शरीरामधले जे रोग किंवा जे जंतू आहेतच, त्यांना जणू काही जागं करण्यासाठी, ते आणखीन मोठे होणार ना, तेच वाढणार ना, जणू हे असे माजोरी पदार्थ ते खातात. आणि आत जे रोगाचे जंतू आलेले आहेत त्यांनाच आणखीन बळ प्राप्त होतं जणू काही. ते आहार नव्हती घेतले, हे जो काही आहार आहे तो आहार केला असं असं नाही म्हणायचं. तर व्याधी व्याळ जे सुतले, त्यांच्यामध्ये जे सुतले म्हणजे झोपलेले व्याधी व्याळ आहेत, म्हणजे रोगरूपी जे काही जंतू आहेत, सर्प आहेत म्हणा म्हटलं आहे त्यांनी, तर ते जागे करण्यासाठी हे असं अन्न खातात, माजोरी अन्न खातात, दाहक पदार्थ खातात, गरम तिखट पदार्थ खातात. परिणाम काय होतो, चांगलं अन्न, सात्विक अन्न खाल्ल्यानंतर तन आणि मन कसं प्रसन्न होतं याचं वर्णन आपण केलं. आता हे असं अन्न खाल्लं की आत असणाऱ्या ज्या व्याधी आहेत त्या आणखीन बलवान होतात. तैसे एकमेकासळे, रोग उठती एके वेळे, ऐसा राजसू आहारू फळे, केवळ दुःखे. आणि असं होतं, एकमेकांची सळे करतात म्हणजे एकमेकांची स्पर्धा करतात, सगळे रोग एकाच वेळी उद्भवतात. या अशा आहारामुळे आतले सगळे रोग बळावतात आणि या आहारामुळे त्याचा परिणाम अत्यंत दुःखदायक होतो. म्हणजे राजस प्रवृत्तीच्या माणसाच्या या आहारामुळे अनेक रोगांची एकमेकांमध्ये जणू काही चढाओढ लागते आणि परिणाम रोग होतात, दुःख होतं, त्रास होतो. असं सगळ्या राजस माणसाला सहन करावं लागतं. अर्थात हे सगळं
त्याला कळत असलं तरी देखील तो या आहाराच्या त्याची जी आवड आहे त्याला कसा बळी पडतो, हे माऊलीला सांगायचं आहे. एवम राजस आहारा रूप केली धनुर्धरा, परिणामाचाही विसुरा सांगितला. हे सगळं अर्जुना राजस आहाराची लक्षणं म्हणून मी तुला सांगितलं, त्याचा परिणाम पण सांगितला. आता हे सगळं सांगितलं याचं कारण असं आहे की कुठली गोष्ट ना अति वाईटच आहे. सांगण्याचा हेतू काय आहे, तर हे सगळं जे वर्णन आपण वाचलं ते अतिशयोक्तीपूर्ण आहे. असं अति कुठली गोष्ट करू नये. खूप गरम खाणारे, खूप फ्रीजमधलं थंड खाणारे, खूप अतिउष्ण तिखट खाणारे, अशा सगळ्यांच्या गोष्टींबद्दल आपल्याला आता तर विज्ञान इतकं सहज आपल्या दारापर्यंत आलेलं आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी सहजपणाने हल्ली कळतात. जसं हल्ली किती किती व्हिडिओ आपल्याला येतात की अरे तुम्ही खूप गरम खाणारी माणसं जी असतात त्यांच्या उतारवयामध्ये त्यांना ऐकायला कमी येतं, किंवा खूप तिखट खाणारी माणसं असतात ती कशी रागीट होतात, मग आपल्याला आवरता घ्यायचं असेल तर जर तिखट कमी खाल्लं पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या सवयी आहे त्या जर आपल्याला आपल्या मनावर शरीरावर परिणाम करणाऱ्या असतील तर त्या कशा आपण आटोक्यात ठेवल्या पाहिजेत याविषयी खरं म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी आत्मसात करता येतील. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की मी हे तुला सगळं सांगितलं, आहाराची लक्षणं सांगितली, त्याचा परिणाम काय होता तो सांगितला. खरं म्हणजे भगवंताला सांगायचं असं की एवढं सगळं अति कुठली गोष्ट वाईट असेल. आजही आपण पाहतो बाहेर पडलं की पंजाबी धाब्यावर जाऊनच खायचं, मसालेदार खायचं आणि याची आवड असणं. म्हणजे आता पुढल्या पिढीच्या बरोबर आपल्याला अनेकदा जायची वेळ येते. तर हीच असते की आज आज आपण पंजाबी खायचं का? आज आपण दक्षिणी खायचं का? आता तर इटालियन खायचं का? आता चायनीज खायचं का? ह्याच गोष्टी असतात आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणचा तो पदार्थ हा काय काय प्रकारचा असतो आणि त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करून खायला पाहिजे, हा खरा या सगळ्या सांगण्यामागचा हेतू आहे. अगदी आपल्याकडे पण माहिती आहे की सोलापूरच्या बाजूला गेलो की इतकं लोकं तिखट खातात आणि डोळ्यातून पाणी येईपर्यंत तिखट खायचं, किंवा अति कोरडं खाणं आवडतं लोकांना. आणि त्याचे परिणाम काय होतात तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अति गरम, अति थंड, अति तिखट खाणाऱ्यांचे दात लवकर खराब होतात. हा सगळा जो काही आहारविदाहीन हा असा शब्द वापरला ना तो त्याच्यासाठीच आहे. त्याचे परिणाम काय होतात तो आपण पाहिलं पाहिजे. इतकं जळजळ करणारा, इतकं दाहक असणारं, किंवा आपण रोजच ऐकतो की ॲसिडिटी वाढते. तर आता ही ॲसिडिटी वाढणं हा केवळ आहारावरचा परिणाम आहे. आहार जर सात्विक असेल तर ॲसिडिटी होणार नाही वगैरे वगैरे. त्यामुळे दुःख, शोक, व्याधींना आमंत्रण देणारा हा राजस आहार, किंवा माऊलींनी वर्णन केलं तसं की आणखीन वरती फोडणी, लोणचं, चटके किंवा काठीचे असं खाणारं, ह्या सगळ्याचे परिणाम काय होतात हे आपण पाहिलं आहे. खूप असं जी शक्तिमान माणसं असतात त्या मंडळींना सुद्धा ना असं मसालेदार वगैरे आवडतं असं वर्णन करतात. त्यामुळे कुणाला काय आवडतं ह्यापेक्षा परिणाम काय होणार आहे याचा विचार आपण केला पाहिजे असं आहे. काही माणसांच्या स्वभावावर कसं असतं, काही असतात की आपल्या इच्छा पूर्ण करण्याचं म्हणजे पैशाच्या मागे लागणारं आहे, सत्तेच्या मागे लागणार आहे, अशा माणसांना सुद्धा म्हणजे अशी जी धडपड करणारी माणसं असणार ना त्यांना पण असे पदार्थ आवडतात, तिखट पदार्थ विशेष करून आवडतात. स्वभावाचा आहारावर कसा परिणाम किंवा आहाराचा स्वभावावर कसा परिणाम याच्यासाठी सांगतात की जसे पैशाच्या, सत्तेच्या, पदाच्या मागे लागणारी मंडळी असतात त्यांना सुद्धा या अशा प्रकारचे आहार आवडतात. स्वाभाविकच परिणाम पण तसेच असतात वगैरे वगैरे. आता तया तामसा आवडे आहारू जैसा तेही सांगो चिळसा झाडे तुम्ही. आता पुढला सांगतो. हे झालं राजाचं माणसाचं सांगून. आता तामसाला काय आवडतो, कुठला आहार प्रिय असतो ते सांगतो. आता ते सगळं ऐकून तेही सांगो चिळसा म्हणजे खेद, दुःख. ते सगळं तुला नाही आवडणार, खेद वाटेल किंवा थोडंसं किळस पण वाटेल, आवडणार नाही. तामस माणसाचं आहाराचं वर्णन मी करेन ते तुला फारसं आवडणार नाही. त्याचं कारण असं आहे की आता हे राजसं वाचताना सुद्धा आपल्याला जरा श्वास लागलाच. असं वाटलं अरे बापरे एवढं, कारण तेही आपल्याला माहिती नव्हतं.
आता त्याच्या पुढली आणखीन पायरी आहे. त्यामुळे माऊली सांगतातच आहे, आता तया तामसा आवडे आहार जैसा, तेही सांगोची असा झडे तुम्ही. तुम्हाला कदाचित आवडणार नाही, त्याचा खेद वाटेल, थोडीशी किळस पण वाटेल. तरी कुहिले उष्टे खाता, न मनिजे नेणे अनहिता, जैसे का उपहिता म्हैसी खाय. आता त्यांनी सांगितलं कुहिले म्हणजे कुजलेलं, शिळं, उष्ट असं खाताना ते नक्कीच आपलं अकल्याण करणार आहे. अजिबातच ते श्रेयस नाही आहे, हे खात्री आहे. तरी देखील न मनिजे नेणे अनहिता, हे आपलं अनहिताचं आहे, अकल्याण करणारं आहे, असं मानतच नाहीत ही मंडळी. हे जे आपण खातो आहे हे चुकीचंच आहे, हे माहीतच असं इट इज इंजुरियस टू युअर हेल्थ असं लिहिलेलंच असतं, तरी देखील करतात. जशी जैसे का अपहिता म्हैसी खाय. म्हैस जसं आंबवण खाते, त्या आंबवणात काय घातलेलं असतं ना, आपलं उरलेलं खरकटं काय जे मिळेल ते त्याच्यात घालतात आणि ते आंबवण ती खाते. ती म्हैस जशी आंबवण खाते तसा हा तामसी माणसाचा आहार आहे, जो आता माऊली वर्णन करणार आहे. आता पुन्हा हे सगळं नाही आवडणार तुम्हाला असं माऊलीने आधी सांगून टाकलं, की मी जे आता सांगणार आहे हे तुम्हाला आवडणार नाही. म्हणून आपण त्या जे आवडणार नाही ते ऐकण्यापूर्वी सारखं सारखं आपल्या मनाला बजावायचं आहे, की अ, आहाराचा परिणाम काय तर आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपलं शक्ती वाढावी, आपल्या शरीराकडून जे काही आपल्याला कार्य करून हवं आहे त्यासाठी आपल्याला जे हितकारक आहे ते हितकारक किंवा आपल्याला वैद्यकशास्त्राने जे सांगून दिलेलं आहे त्या नियमांप्रमाणे आपण आहार घ्यावा. हे खरं म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी या सगळ्या ओव्यांचा अभ्यास करत आहे. आपण रोज पाहतो की किती किती प्रकारच्या तक्रारी असतात. जसं आत्ता म्हटलं की ॲसिडिटी, कोणाला ॲसिडचा त्रास होतो किंवा कोणाला आता घरोघरी ब्लड प्रेशर, डायबेटीस हे तर आता अगदी कॉमनच झालेल्या गोष्टी आहेत. किंवा अलीकडे हार्ट ट्रबल, किडनीचे विकार, जे आपल्याला माहिती पण नव्हते असे अनेक अनेक विकार आपल्याला रोज ऐकायला येतात. म्हणजे आपल्या लक्षात एक घ्यायचं आहे की शरीर हे यंत्र आहे आणि मग ह्या शरीराचं जर ते यंत्र आहे तर त्याचा मेंटेनन्स चांगला ठेवला पाहिजे. एखादं यंत्र अनेक वर्ष आपल्याला जर त्याच्याकडून काम करून घ्यायला हवं असेल तर त्याला नीट ठेवायला लागतं, त्याचं तेलपाणी नीट व्यवस्थित करावं लागतं, त्याची वेळच्या वेळी काही बारीकसारीक झालं तर दुरुस्ती करावी लागते. तसं आपलं आहे की ह्या यंत्राला नीटपणे ठेवायला पाहिजे. एखाद्या अवयवाला काही बारीकचं तरी लगेच त्याला दुरुस्त करायला लागलं पाहिजे. ते जर लगेच केलं नाही तर त्याचा मग परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आपल्या बरं एकीकडे या यंत्राची कार्यक्षमता पण वाढवली पाहिजे. म्हणजे यंत्र टिकवायचं पण आणि त्याच्याकडून जे प्रोडक्शन करून घ्यायचं आहे ते अधिक कसं होईल. तर हे जे यंत्र आहे ते यंत्राकडून आपल्याला कामही करून घ्यायचं आहे, ते टिकवायचं आहे, नीट ठेवायचं आहे. ते नीट चालवताना त्याच्याकडून समजा ते 14 तास काम करत असेल तर ते 16 तास कसं काम करेल ह्याचा पण विचार करायचा आहे. भगवंतानी आपल्याला हे जे यंत्र दिलेलं आहे ह्या सगळ्या अवयवांकडून नीटपणानं त्याचं काम करून घेतलं पाहिजे. त्या सगळ्या अवयवांची देखभाल करण्यासाठी बुद्धी नावाची गोष्ट पण भगवंताने दिलेली आहे. या सगळ्याचं स्मरण ठेवून आपल्याला ह्या रजोगुणी आणि तमोगुणी माणसाच्या आहाराचा विचार करायचा आहे. म्हणजे आहाराच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या. एखाद वेळेस मिष्टान्न पक्वान्न ठीकच आहे, ते काही खाऊ नका असं सांगितलं नाही आहे, पण त्याचं सारखं चालणार नाही, यंत्र बिघडायला कारण होईल अशा प्रकारचं चालणार नाही. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ अलीकडे आपण म्हणतो की प्रत्येक वेळेला वेगळं लागतं. म्हणजे आपल्या लहानपणाची तुलना करायची, आपली नातवंड आजी तुझ्या वेळेचं नको सांगू, पण तुमच्या वेळेस असं होतं तर आम्ही गमतीनं सांगतो की अरे आम्हाला सकाळी मऊ भात, दुपारच्या जेवणात भात, अगदी रात्री पण पिठलं भात, खिचडी. आणि कोकणातली मंडळी आम्ही भातावरच राहायचो. कधीतरी सणावारी पोळी असायची किंवा रात्रीची भाकरी असायची, पण भात हा आमचा असं सांगितलं की मुलं अशा आता भात सगळं जेवण झालं एवढं दुपारी नकोच अजय, कारण दुपारी भात खाल्ला की मग झोप येते, त्यामुळे दुपारी भातच नको असं सांगतात. तर असंच आहे, सकाळ दुपार संध्याकाळ वेगळं वेगळं लागतं, वेगवेगळ्या पद्धतीचं लागतं. म्हणजे हल्ली रेसिपीच्या एवढ्या गोष्टी आपल्याला समोर बघायला मिळतात. चटकन कुठलंही फेसबुकचं पान उघडावं की आपल्याला 10-20 असे पदार्थांच्या गोष्टी दिसतात. मुलींना कुठल्याही पदार्थाचं काही एवढंसं नाव घेतलं की लगेच मुली पटकन फेसबुकवरती तो पदार्थ काय आहे वगैरे वगैरे बघतात. त्यामुळे आता
हे माणसांनी आपल्या चवीच्या साठी किंवा या यंत्राच्या ज्या काही डिमांड चवीमुळेच जिभेची जे काही केलेल्या डिमांड आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळे जिभेचे लाड पुरवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ करतं. हे सगळं आरोग्य चांगलं राहण्यासाठी केलं तर ठीक आहे. पण जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर ते आरोग्य कसं चांगलं राहील? रोज वेगवेगळं जर जिभेला हवं असेल तसं दिलं गेलं तर कसं चालेल? जसं म्हणजे आयुर्वेद जो आहे तो आयुर्वेद इतका महत्त्वाचा आहे की त्याला 5वा वेद म्हटलेला आहे. 4 वेद जसे महत्त्वाचे तसा 5वा आयुर्वेद महत्त्वाचा आहे. आणि या आयुर्वेदाने सांगितलं आहे, आयुर्वेद म्हणजे रोग निवारणाचं ते शास्त्र आहे. म्हणजे अनेक ऋषीमुनींनी यावर चर्चा करून काही गोष्टी त्यांच्या तपस्साधनेनं आपल्यापर्यंत आणून दिलेल्या आहेत. त्यांनी तप केलेलं आहे, त्यांनी स्वाध्याय केलेला आहे. आणि ह्या व्याधीग्रस्त होता कामा नये यासाठी काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत. त्याचा आपण विचार करायला पाहिजे तर आपलं शरीर निरोगी राहील. या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. या सगळ्याबद्दलची ज्यांनी कोणी साधना केली, ज्यांनी कोणी तप केले त्यांचं आपण नीटपणाने ऐकलं पाहिजे. म्हणजे या तपस्वी लोकांनी व्याधी दूर होण्यासाठी जे शास्त्र निर्माण केलं आहे त्या ऋषींनी हे सांगतात की भरद्वाज ऋषींना म्हणे इंद्राकडे पाठवलं आणि त्या इंद्राकडून ते शास्त्र पृथ्वीवरती आणलं गेलं आहे. म्हणजे साधना काय 100 वर्ष कसं सहजपणानं राहता येईल याची सगळी साधना त्यांनी केली आहे. त्यामुळे साधना करायची तर 100 वर्ष संपन्न राहता आलं पाहिजे. आणि नुसतं राहायचं नाही आहे, चांगलं देह चांगला ठेवायचा आहे. त्यासाठी ही आहाराची व्यवस्था कशी पाहिजे ते सगळं समजायला हवं. म्हणजे आयुर्वेद तर असं म्हणतं की वयाच्या 15-16व्या वर्षापर्यंत समजा काही आजारपण आलं तर ते एक वेळ क्षम्य आहे. कारण तोपर्यंत शरीराची अजून वाढ व्हायची असते. बल निर्माण होणं चालू असतं, पूर्ण झालेलं असतं. किंवा 60व्या-70व्या वर्षांनंतर जर का आजारी पडलं कोणी तर ते एक वेळ क्षम्य आहे. कारण नंतर मग ते बळ कमी झालेलं असतं. पण 20 ते 65, 20 ते 70 या वयामध्ये आजारी पडणं हे काहीतरी चुकीचं वर्तन केलेलं आहे त्याचं शासन आहे असं आयुर्वेद आपल्याला सांगतो. तर ते काही क्षम्य नाही. पण त्या कालावधीमध्ये आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी जर काही आपण नियमितपणाने सगळ्या गोष्टी केल्या तर ते नीट राहीलच. आरोग्याची काळजी घेतली तर ते बिघडणार नाहीच असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे अधिकाधिक कार्यक्षम असणारी वयोमर्यादा आहे. त्या वेळामध्ये चांगलं शरीर निरोगी बलवान काटक राहिलंच पाहिजे असं म्हटलं आहे. मग ते त्यावेळेला व्यायाम केला पाहिजे, योग्य आहार घेतला पाहिजे, योग्य वेळी घेतला पाहिजे, असं सगळं जमलं पाहिजे. हे तामसी किंवा राजसी हे खाऊन चालणारच नाही. किंवा ही अशी जी बेफिकिरी दाखवली ती बेफिकिरी आपल्याला चालणारच नाही. हे तर बरं असं तामस लोकांचं वर्णन आपल्याला आता पुढे हे ऐकायचं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे पुढला श्लोक आहे 10वा गीतेतला. यात यामं गतरसं पूर्ती पर्युषितांच्या यात उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनं तामसप्रियम. मग आजचं बरं म्हणायची वेळ आली. यात यामं याचा अर्थ अर्धवट शिजलेलं. गतरसम ज्याच्यातला रसच गेलेला आहे, रसहीन. म्हणजे अगदीच आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर अर्धवट शिजलेलं असं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर फडफडीत भातच येतो. तो शिजलेलाच नसतो. बाहेर जेव्हा आपण भात खातो ना तर आपल्या दृष्टीने तो फडफडीत म्हणजे तो शिजलेलाच असतो. किंवा गतरसम म्हटलं. गतरसम म्हणजे बेकरीचे जे पदार्थ असतात ते गतरसम. पोती 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 याचा अर्थ दुर्गंधयुक्त. म्हणजे मासे आहेत त्याला आता जे खातात त्यांना तो वास चालत असतो त्याच्याबद्दल नाही. पण मासे दारू ह्यांना एक वास आहे. असे वास असणारे पदार्थ खराब झालेले सडलेले त्यांनाही वास असतो. आंबवलेले त्यालाही वास असतो. म्हणजे आपण जे काही इडली डोसे वगैरे करतो किंवा दूध नासतं त्या प्रत्येकाला एक काहीतरी वास आहे. हे जे वास असणारे पदार्थ आहेत त्याला पोती म्हणायचं. पर्युषितम म्हणजे शिळं फ्रीजमध्ये ठेवलेलं. दुसऱ्या दिवशी आपण ते गरम करतो खातो वगैरे गोष्ट वेगळी. पण असं आता त्याच्यात पण असं आहे की पदार्थ टाकायचा नाही म्हणून आपण तो टिकवतो, दुसऱ्या दिवशी गरम करतो खातो. इतपत शास्त्राला मान्य आहे का? तर हो.
कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून. पण मुद्दामच 8-8 दिवसाचे पदार्थ करायचे, ते फ्रीज करायचे आणि मग तो रोज काढायचा आणि मग तो गरम करायचा आणि मग तो खायचा, ही काही पद्धत नाही. त्यामुळे आपण थोडासा आयुर्वेदाचा, आयुर्शास्त्राचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे पर्युषितम म्हणजे काय. तर हे असं फ्रीजमधनं काढायचं, मायक्रोवेव्हमध्ये टाकायचं आणि मग ते खायचं. उच्छिष्ट, दुसऱ्यांनी खाल्लेलं उष्ट, तो उरलेला अन्नाचा भाग खाणं. आणि शेवटचं अमेध्यम म्हणजे अपवित्र. मांस, मच्छी, कांदा, लसूण हे सगळं अपवित्र याच्यात येतं. ही जी सगळी आता यादी आपल्याला दिली आहे या श्लोकामध्ये, खाद्यपदार्थांची विशेषणं दिली आहेत. आपण ती विशेषणं ज्या पदार्थाला लागतात ते सगळे वेगळे डोळ्यासमोर आपल्या आले, त्यामुळे आपण त्या पदार्थांची नावं घेतली. तात्पर्य एवढंच आहे की खाणं चांगलं असलं पाहिजे, रसयुक्त असलं पाहिजे, सत्वयुक्त असलं पाहिजे, आरोग्याला पोषक असलं पाहिजे. उद्देश वेगळा आहे. यादी ही दिली असली तरी हे असं नको असं सांगण्यासाठी ही यादी दिलेली आहे. सात्विक अन्न जे आहे ते सात्विक अन्नसुद्धा प्रमाणात खाणं असंच सांगितलेलं आहे. ते सात्विक अन्नसुद्धा अति खाल्लं गेलं तर माणसाला आळस येईल, निद्रा येईल. आपण सगळ्या एखाद्या दिवशी सणावारी आपण दुपारी जरा आग्रहाचं जेवण झालं की असं वाटतं नाही बाबा आता जडत्व आलं. म्हणजे सात्विकच असतं पण तरी देखील होतं. त्यामुळे मर्यादित आणि सात्विक असं अन्न खाणं हे सांगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. त्यामुळे जर का सात्विक अन्नसुद्धा आपण मर्यादेच्या बाहेर खाल्लं तर ते तामसच होईल. किंवा ऋतुमानाप्रमाणे आपल्या प्रकृतीप्रमाणे ठरलेल्या वेळी ठरलेला पदार्थ तितक्याच प्रमाणात खाणं, म्हणजे मग ते वात, पित्त, कफ सगळं प्रमाणात राहतं. त्याचं योग्य प्रमाणामध्ये असणं ह्याच गोष्टी केल्या पाहिजेत. जसं मगाशी म्हटलं की आपली प्रार्थनाच आहे, उदर भरणं नव्हे जाणीजे यज्ञकर्म. हे नुसतं पोट भरायचं नाही आहे, हे यज्ञकर्म आहे. या देहरूपी यंत्रामध्ये, देहरूपी याच्यामध्ये जी काही समिना टाकायची अन्नाची ती अशी चांगलीच असली पाहिजे. आपण जे दूरदर्शन डिनर घेतो आहे ते काही उपयोगाचं नाही. अशा पद्धतीने विचार केला तर आपल्याला या सगळ्या श्लोक सांगण्याच्या मागे, ही यादी देण्यामागे काय भगवंताचा उद्देश असेल. जसं ह्या विषयाची सुरुवात करतानाच भगवंतांनी सांगितलं की हे खरं तुला काही सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे, परंतु काय करू नये हे पण कळलं पाहिजेच. आणि म्हणून मी सांगतो आहे. माऊलींनी असं म्हटलं की खरं हे सगळं सांगण्यामध्ये आपलीच जिव्हा विटाळून घ्यायला लागते आहे, पण तरीही ज्या मार्गाला जायचं नाही तो मार्ग पण आपल्याला कळला पाहिजे, म्हणून मी तुला हे सांगतो आहे. त्यामुळे हे फास्ट फूड, दूरदर्शन जेवण याबद्दलची माहितीसुद्धा ह्या 10व्या श्लोकाच्या ओव्यांच्या निमित्तानं आपल्याला घ्यावी लागणार आहे. माऊली म्हणतात 158व्या ओळीपासून 154व्या ओळीपासून काय म्हणतात बघूया. तरी कुही जले उष्टे खाता, न मानिजे तेणे अनहिता, जैसे का उपहीना म्हैसी खाय. मग अशी आपण ओवी घेतली आहे. तसा हा आहार आहे तामस प्रवृत्तीचं, सडलेलं उष्ट आहे. आणि म्हैस जसं खाते तसं. पुढल्या ओवीजवळ निपजले अन्न तैसे, दुपाहारी का येरे दिवसे, अति करे ते तामसे घेई जाते. म्हणजे सकाळचं अन्न दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे शिळं असं करून खाणं हे तामसी माणसाला आवडतं. आदल्या दिवशी करून ठेवायचं. आता काही वेळा खूप फर्स्ट शिपला जाणारी मंडळी असतात, पहाटे 5 वाजता बाहेर पडायचं असतं, तर तेव्हा कसा स्वयंपाक होणार म्हणून रात्री करून जातात. आता त्याला लगेच आपण म्हणायचं का, तर त्याला काही इलाज नाही आहे. आपण त्याला तासांची मर्यादा घालू शकतो की खरंच आहे सकाळी आपण 8 वाजता केलेलं आपण 12 वाजता जेवतो, तसं आता रात्री 10 वाजता करायचं आणि मग पहाटे 4 वाजता घेऊन जायचं. असं काय करणार. तर असं काही गणितं आता कालानुरूप बदललेली आहेत, नाही अशातला भाग नाही. पण माऊली आपल्याला सांगतात की आज सकाळचं अन्न रात्री किंवा दुसऱ्या दिवशी ते शिळं करून खाणं मुद्दामच. पुन्हा पुन्हा मनात येतं की उरलेलं अन्न ते पुन्हा सजवायचं, गरम करायचं, उकळी आणायची आणि अन्न वाया जाता कामा नये यासाठी खायचं. हे करणं काही चूक नाही आहे. परंतु मुद्दाम करून ठेवायचं आणि मुद्दाम ते शिळं खायचं हे मात्र करू नये. अगदी जे अनिकरे ते तामसे घेई जाते, म्हणजे हे सगळं ताजं उष्ण असं मिश्रण केलेलं तमोगुणी माणूस असं सगळं खातो शिळं करून, ते काही चांगलं नाही.
म्हातारी अर्ध उकडीले, का निपट करपोनी गेले, तैसे खाय चुकले रसाजे येऊ. कच्चं पण नाही किंवा करपलेलं पण नाही. अर्ध उकडलेलं म्हणजे अर्ध कच्चं अर्ध हे केलं किंवा करपलेलं जरा. करपलेल्याचं पण निसत्व होऊन जातं आणि शिजलेलं पण नसतं. पण हा तामसी जो आहे त्याला असं निसत्व असं आवडतं, हे तो खातो. तैसेही खाय चुकले रसा जे ते म्हणतात ह्या देहाला काही आजार आहे, म्हणजे इंद्रियांना समाधान नाही वाटत, मन पण अप्रसन्न होतं, मनाला पण आनंद होत नाही, बुद्धी पण अविचाराने वागते, विवेक नसतोच. हा तामसीच माणसाचं वर्णन आहे, त्यामुळे तो अविवेकानेच वागतो. परमार्थाचा वगैरे तर काही विचारच नाही, त्याला तो विचारच त्याच्या मनात येत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तामसी माणसाचं सगळ्या बाजूने खरं कल्याणच असतं आणि तो जो तामसी आहे त्याला हे अशा प्रकारच्या अर्धकच्चं, करपलेलं, उष्ट, मास्त, शिळं, पाकं हे तो खातो. त्याचा परिणाम असतो की त्याचे अविचार, अविवेक, शरीर पण निरोगी राहत नाही आणि असं सगळं ह्या खरं तर तामसी म्हणजे तो मूर्खच म्हणायचा किंवा पडतं मूर्खच म्हणायचा. याला हे कळतच नाही की आपलं हे नुकसान कशामुळे होत आहे, असाही त्याचा अर्थ आहे. जया का आठी पूर्ण निष्पत्ती, जेथ रसू धरी व्यक्ती, ते अन्न ऐसी प्रतिती तामसा नाही. तामसाला चांगलं काय आहे हे कळतच नाही, आपल्याला योग्य काय आहे, आपल्याला आवडतं काय त्याला चांगलं कळतं, पण आपल्यासाठी चांगलं काय आहे त्याला कळत नाही. म्हणजे आधी पूर्ण निष्पत्ती म्हणजे चांगलं पक्व, चांगलं शिजलेलं, रसपूर्ण ते खरं अन्न, जे खरं सुधारी व्यक्ती ते खरं चांगलं, जे शिजलेलं आहे ते अन्न खरं चांगलं. पण ह्या तामसाला हे माहीतच नसतं. रसयुक्त जीवनसत्व असलेलं अन्न चांगलं असतं हेच त्याला माहिती नाही, त्यामुळे त्याला आवडतच नाही. ते अन्न ऐसी प्रतिती तामसा नाही. रसयुक्त अन्न चांगलं असतं, आपल्या शरीराला पोषक असतं, हे तामसी माणसाला माहीतच नसतं. आपल्या कल्याणाचं काय आहे हेच जर माहिती नसेल तर काय होणार, त्यामुळे तसं तो खातो. ऐसेनी काही विपाये, सदन्ना वरपडा होये, तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्रू जैसा. एक आपल्याला उदाहरण दिलंय वाघाचं उदाहरण, पण तामसी माणूस कसा असतो ते दिसेल. ते म्हणतायत वाघ कसा असतो, व्याघ्रू जैसा. वाघाचं म्हणे असं असतं, वाघाने शिकार केली तर शिकार केलेला तो जो प्राणी आहे त्या प्राण्याला तो शिकार करतो, मारून टाकतो आणि त्या प्राण्याच्या त्या शिकार केलेला जो मेलेला जो प्राणी आहे त्याला दुर्गंधी सुटेपर्यंत तो थांबतो आणि मग खातो. आता हे तामसी माणसाला माऊली उदाहरण म्हणून घेत आहेत. ऐसेनी काही काही विपाये, सदन्ना वरपडा होय. सदन्न म्हणजे चांगलं अन्न, चांगलं ताजं सात्विक अन्न समजा या तामस माणसाला मिळालंच, एखाद्या वेळेला मिळालं तर तो काय करतो, वाघाप्रमाणे तो वाघ जसा ठेवतो, आपण शिकार केलेला प्राणी तसाच ठेवतो आणि ते जेव्हा त्याला दुर्गंधी सुटते तेव्हा खातो. तसं हे ताजं मिळालेलं अन्न शिळं झाल्यावर खातो, आमलकी खातो. का बहुवे दिवशी ओलांडिले, स्वादपणे सांडिले, शुष्क अथवा सडले गाभिणी हो. तामसी माणूस काय काय करतो, पुष्कळ दिवसांचं, बहुवे दिवशी ओलांडले, पुष्कळ दिवस झालेले आहेत तसं अन्न खातो. म्हणजे खरं तर आपण प्रत्येक खोक्यामधून येणारं औषध असू दे तर खाद्यपदार्थ असू दे, प्रत्येक आपण तारीख बघतो. साधा बाजारात ब्रेड घ्यायला गेलो तरी आपण तारीख बघतो की हे किती तारखेपर्यंत आहे. दुधात दूध घेतलं तरी त्याच्यावर तारीख बघतो. आणि इथे ते म्हणजे का बहुवे दिवशी ओलांडले, फार दिवसाचं शिळं, चव गेलं, स्वादपणे सांडिले, ज्याची चवच गेलेली आहे, जे शुष्क झालं आहे, तारीख ओलांडून गेलेली आहे, असं जे सडलेलं, गाभी नाही म्हणजे किडे पडलेलं असंही तो खातो. मग असे तर आंबोण म्हणून उदाहरण दिलं, आता तर किडे पडलेले आहेत तरी तो खातो. तेही बाळाचे हातवरी, चिवडिले जैसी लाडी करी, का सवे बैसोनी नारी गोता मेळ करी. आणखीन एक चुकीच्या सवयी ज्या असतात त्या दिलेल्या आहेत की काही वेळा असं मुलांनी किचवडलेलं असतं ते खाल्लं किंवा सगळे पदार्थ एकत्र काला करायचा आणि ते खायचं, किंवा एकाच परातीमध्ये
सगळं घ्यायचं आणि सगळ्या घरातल्या माणसांनी त्याच्यातलंच गूळ खायचं. अशा काही सवयी असतात. तेही बाळाचे हातवी चिवडीले जैसी राडी करी, राडी करा चिखल करणं. कसं तरी त्या मुलांनी हे करून टाकलेलं आहे आणि मग ते खायचं. का सवे बैसोनी नारी गोळा गोता मिल करी. गोता म्हणजे एकत्र करायचं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन खायचं. असं आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलेलं की काही म्हणजे मुसलमान लोकांकडे अशी पद्धत असते म्हणे की एकाच ह्याच्यात ते घेतात आणि सगळी घरातली मंडळी खातात वगैरे. तर ते माऊली उदाहरणच झालं की असं तामसी माणसाला आवडतं. ऐसे कश्मले जे खाय तै तया सुखभोजन ऐसे होय, परी येडेही न धाय पाशी येतो. आता म्हणाले असं जेव्हा घाणेरडं अन्न कोणी भक्षण करेल, कश्मल म्हणजे घाणेरडं, असं कश्मल जे खाय तै तया सुखभोजन ऐसे होय, आणि त्याला ना मस्त जेवण झालं असं वाटतं. हे असं खाऊन तो म्हणतो वा छान मस्त जेवण झालं. परी येणेही न धाय पापी येतो. बरं आता हे तर अगदी टोक झालंच, एवढ्याने पण भागत नाही. येडेही न धाय ह्यांनी पण तृप्ती होत नाही ह्या पाप्याची. आणखीन काय करतो, मगच चमत्कारो देखा. अजून काय काय पुढे, आता शिळं पाकं किडा झालेलं दुर्गंधी सुटलेलं सगळं वर्णन करून झालं. हे पण नाही, अजून काय, मग चमत्कारू देखा निषेधाचा आंबोखा. जया का सदोखा कुद्रव्यासी. आश्चर्य असं आहे, चमत्कार वाटेल असं आहे, घाणेरडं आहे, त्याज्य आहे, दोषयुक्त आहे, म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने अगदी निषिद्धच आहे. हे खाऊ नये, हे पिऊ नये, मग अशी म्हटलं जसं इट इज इंज्युअस टू युअर हेल्थ असं सगळं लिहिलेलं आहे, तरी देखील ते आवडतं. ज्याच्यावर अंबुखा म्हणजे शिक्का आहे की हे नाहीच खायचं, ते जे खायला ते जे ज्याला आवडतं, जे निषिद्ध आहे, जे करू नये, खाऊ नये असं जे लिहिलेलं असतं तेच त्यांना जास्त आवडतं. तर या अपेयाच्या पाणी, अखाद्याच्याही भोजनी, अपेय हे पिऊ नये, हे खाऊ नये, वाढवी जे उठानी तामसे येणे, आणि असं जे खाऊ नये, पिऊ नये त्याच्याबद्दलची उत्कंठा वाढते. जे अपेय आहे, हे पेयपान करू नये असं लिहिलेलं आहे, कोणी खाऊ नये सांगितलेलं आहे, त्याचा परिणाम वाईट होतो हे माहिती आहे. अखाद्य हे खाऊ नये असंही सांगितलेलं आहे, पण ते खाऊ नये अशी गोष्ट खावीशी वाटणे, हे पिऊ नये अशी गोष्ट पिऊशी वाटणे, अशी ह्या तामसाला इच्छा होते. आणि वाढवी जे उठानी, ती नुसती इच्छा आहे, ती इच्छा वाढते. थोडक्यात मद्य मांस खाणाऱ्यांबद्दल आहे की हे खाणाऱ्यांची आणखीन उत्कंठा वाढते, हाव वाढते आणि ते परत परत तस्त खायला जातात. एवम तामस जेवणारा ऐसेसी मेचू हे वीरा तयाचे फळ दुसरं क्षणी नाही. असं हे तामस आहार घेणारा, ऐसेसी मेचू म्हणजे आवड, ही अशीच एखाद्याची आवड असते. तामस माणसाचा आहार असा असतो, त्याचं फळ जे मिळणार आहे म्हणजे शरीरावर त्याचा परिणाम होणारच आहे. अर्जुनाला भगवंत सांगतोय की असं खाल्लं की ठरलेलंच आहे काय त्याचा परिणाम होणार आहे, त्यामुळे तो परिणाम होणारच आहे. जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र, तेव्हाची पापा पात्र झाला तो की. खात्रीने माहिती आहे आपल्याला की असं इतकं गैरवर्तन केलं की त्याचे परिणाम वाईट होणारच आहे. मग त्याच्यासाठी ते काय आपल्याला सांगतात की ज्या क्षणी जेव्हाची अपवित्र, ज्या क्षणी हे अपवित्र अन्न आपण खातो शिवे तयाचे वक्त्र, तेव्हाच ते तोंड त्याचं म्हणजे तोंडात जेव्हा घालतो तेव्हाची पापा पात्र, तेव्हाच तो पापी ठरतो. अशा प्रकारचं अन्न तोंडात घालता क्षणीच तो पापी ठरतो. म्हणजे अशा प्रकारचं अन्न खाणाऱ्या माणसाकडून चांगलं काम होण्याची अपेक्षाच करणं चुकीचं आहे. असं खरं म्हणजे 165व्या ओळीमध्ये माऊलीला सांगायचं, तेव्हाची पापा पात्र झाला तो की. पापा पात्र झाला म्हणजे काय, तो पापी ठरतो. पापी ठरतो म्हणजे काय होतं, त्याच्याकडून चांगलं काम होणं शक्य नाही. सात्विक आहार करणाऱ्या माणसाचं मन आणि शरीर उत्तम राहतं, त्याच्याकडून काही चांगली कामं आपण असं पाहिलं की तो जर 12 तास 14 तास 16 तास काम करत असेल तर अधिक त्याची कार्यक्षमता कशी वाढेल याचा विचार ते अन्न असं त्यांनी घेतलं तर करायचं आहे. त्याच्याबरोबर उलट आत्ता आपण विचार करूया की असं अपवित्र आणि असं तामस आहाराचं आत्ता जे काही वर्णन केलेलं आहे ते जर नुसतं तोंडात घातलं की त्या क्षणातच आपल्या लक्षात येईल की याच्याकडून
चांगलं काम होणं शक्य नाही. यावर ते जे जेवी, ते जेवी ती बोज न म्हणावी, पोट भरती जाणावी यातना ते. ते म्हणतात या असं असं जे जेवण आहे, ज्याला जेवण न म्हणता, ह्याला काय जेवण म्हणायचं, हे असं जे तामस आहाराचं वर्णन केलं आहे, हे जे खाणं आहे, ते जेवी ती ओज न म्हणावी, ही काही जेवणाची पद्धत नाही. उलट पोट भरती जाणावी यातना, त्याच्या पोटामध्ये जणू काही यातना, त्रासच भरला जातोय असं म्हणावं लागेल. ही जेवणाची जी रीत आहे, ही रीत अतिशय वाईट आहे, चुकीची आहे. या पद्धतीला काय म्हणावं, की तो यातनाच भरतोय, तो अन्न सेवन करतोय असं नाही. तो काही व्याधी, काही त्रास, काही दुःख हेच भरतोय पोटामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. यावर ते जे जेवी, ते जेवी ती ओझ न म्हणा, ही काही जेवणाची पद्धत नाही. हे अशा प्रकारचं अपेय, भक्षण करणं, अपेय पिणं म्हणजे ह्या जेवणाच्या ते यातना भरणं आहे, दुःख भरणं आहे. पोट भरणं कसलं आलं आहे, त्याच्यातून यातनाच होतात. शिरच्छेदे काय होये, का आगी निघता कैसे आहे, हे जाणावे काही पाये, परी सहा तुझे असे. सांगतायत शिरच्छेद केल्यावर काय होतं, शिरच्छेद केल्यावर काय होणार, किंवा आगी निघता कैसे, आगीत शिरलं तर काय होतं. माऊली किती चफकल उदाहरण देतात बघा, की एखाद्याचा शिरच्छेद झाला म्हणजे काय होतं, तो राहणारच नाही. किंवा आगीत शिरला तर त्याचं पुढे काय होतं. हे जाणावे काही पाये, हे असं काही प्रत्यक्ष करून बघायचं असतं का, शिरच्छेद करून बघायचा नसतो, आगीत मुद्दाम प्रवेश करायचा नसतो. पण त्याला हे जाणावे काही पाय, पण त्यालाही याची तयारी असते. या तामसी माणसाची ही पण तयारी असते. म्हणजे तामस आहाराचा परिणाम केवळ दुःख आहे, केवळ रोग होणं, व्याधी होणं हाच आहे. मग बघूया तरी हे खाल्ल्यावर काय होतं, अशी वृत्ती असणारा हा असतो. दादांत दिसत आहे की हे आपल्या शरीराला त्रासदायकच आहे, तरी देखील करून बघायचं, त्याचा अनुभव बघायचा. खरं म्हणजे असे अनुभव घ्यायची गरजच असते. इतकं चुकीचं वर्तन करून बघायचं कशाला. पण 22 मित्र अशा प्रकारचं करतायत आणि मग मी पण करून बघतो, असा मोह होणं म्हणजे काय आहे, दुःखाला, व्याधींना आमंत्रण देणंच आहे. तर हे असं करून बघण्याची ह्या तामसी माणसाची प्रवृत्ती होते. त्यालाही तो असा अनुभव पाहावासा वाटतो. तमोगुणी माणूस हे अशा तामस आहाराचं सेवन करतो आणि त्याचं प्रत्यक्ष दुःख सहन करावं त्याला लागतं. बरं, हे दिसताय धादांत की असं आहे, तरीही ते तो करायला जातो. म्हणून तामसांना परिणामोगासिनाना न सांगोची गा अर्जुना देऊ म्हणे. भगवंत म्हणतो अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगायचं कारणच नाही. काय करायचं सांगून तुला कळेलच. दुःख हाच तामस आहाराचा परिणाम आहे. म्हणून तामसांना परिणामोगा सिनाना, सिनाना म्हणजे वेगळा सांगायची आवश्यकताच नाही. तामस आहाराचा परिणाम काय होणार, न सांगोची गा अर्जुना देवो म्हणे. देव म्हणतो की अर्जुना सांगायची आवश्यकताच नाही आहे, असा सगळा हा परिणाम आहे, असं सगळं सांगितलं आहे. आता खरं तर असं आहे की आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे या प्रत्येक गोष्टीकडे कसं पाहतो हे खरं महत्त्वाचं आहे. आपण काय खातो, कुठल्या वृत्तीनं खातो, कुठल्या बुद्धीनं खातो, आपण कसं पाहतो, यामुळे आपल्या अंतःकरणामधले सगळे जे की आपले विकार आहेत, लोभमोह आहे, आपलं अंतःकरण कसं आहे, ह्याची चांगली गोष्ट म्हणजे शुद्धी होणारं आपण केलं पाहिजे. हे सगळं खाण्याकडे लक्ष देण्याचं कारण काय आहे, तर अंतःकरण शुद्ध सात्विक राहण्यासाठी आपण काय करतो, काय पाहतो, काय हे सगळ्याची बघण्याची गरज आहे. आणि म्हणून एवढं सगळं माऊलींनी ओव्या देण्याचा माऊलींचा हेतू काय आहे, तर हे आपल्याला कळावं म्हणून. आता एक गोष्ट आहे, आपण करतो तेच बरोबर आहे, आपण करतो तेच चांगलं आहे, इतरांचं कसं चूक आहे असं सांगण्याचा की हेतू नाही आहे माऊलींचा. मी करतो हेच बरोबर आहे आणि इतरांचं चूक आहे असं सांगण्याचा हेतू नाही आहे. पण काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे त्या त्या माणसाच्या प्रवृत्तीवरती अवलंबून असतं. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की आपण आपल्या बुद्धीचा, विवेकाचा विचार केला पाहिजे आणि आपण काय खातो, त्याचा परिणाम काय होतो हे सगळं पाहिलं पाहिजे. असा ह्या 2 श्लोकांमध्ये राजस आणि तामस आहार असणाऱ्या माणसांचं वर्णन माऊलीने केलं.
आता खरं म्हणजे 3 श्लोकामध्ये सत्व रज तम आहार सांगून झालेला आहे. आता ययावरी आहाराची या परी यजू ही अवधारी त्रिधासे. यज म्हणजे यज्ञ. जसे 3 प्रकारचे सात्विक माणसाचा आहार, राजस माणसाचा आहार आणि तामस माणसाचा आहार अर्जुना मी तुला सांगितला, प्रकार सांगितले, तसं आता मी तुला यज्ञाचे पण 3 प्रकार सांगणार आहेत. यज्ञाचे म्हणजे कर्माचे. सात्विक माणसाचं कर्म कसं असतं, राजस माणसाचं कसं असतं आणि तामस माणसाचं कसं असतं कर्म, हे पण मी तुला सांगणार आहे. ते आता तू पाहणार आहेस. त्यामुळे या 3 प्रकारच्या माणसांच्या आहाराचं वर्णन माऊलींनी इतक्या ओव्यांमध्ये का केलं असावं, असा जर आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला तर आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या आहारांवर त्याचे विचार, त्याची बुद्धी अवलंबून आहे आणि अशा विचाराच्या, बुद्धीच्या, विवेकाच्या माणसांकडूनच पुढे जे कर्माचे 3 प्रकार माऊली सांगणार आहेत ते कर्म अवलंबून आहे. त्या पुढल्या वेळेला आपण सात्विक माणसाचं कर्म म्हणजे यज्ञ कसा असतो ते पाहायचं आहे. तर ते पाहण्यापूर्वी आपल्या लक्षात येईल की अरे तरी तीही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म ऐकपा सुमहित शिरोमणी. ह्या 3 यज्ञ प्रकारांपैकी जसं सात्विक आहार महत्त्वाचा सांगितला तसा ह्याच्यात पण त्यांनी अर्जुनाला मुद्दाम सांगितलं तू सात्विकच आहेस. त्याला शिरोमणी म्हटलं आहे. तू सात्विकच आहेस. तुला खरं म्हणजे ते बाकीचं सगळं सांगण्याची खरी आवश्यकताच नाही आहे. तरी पण मी तुला हे सगळं सांगणार आहे आणि म्हणून पुढल्या वेळेला आपण अर्जुनाला भगवंतानी सात्विक यज्ञ, सात्विक कर्म, सात्विकच माणसाकडून होणार यासाठी ते ते कुठल्या कर्माला सात्विक म्हणायचं ते माऊली सांगणार आहेत. ते आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.